नमस्कार, मी दृष्टी तुमचं सर्वांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। तर आज इथे आपण मस्त अशी गोवन डिश बनवणार आहे। खायला खूप मस्त लागते आणि हा पदार्थ कुणाकुणाला आवडतं हे मला नक्की सांगा आणि त्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा। आणि ह्याच्यासाठी आपल्याला बऱ्याच साऱ्या भाज्या लागतात। भाज्यामध्ये मी इथे घेतलेला आहे, आपल्याला इथे ना जे आवडीचे जे भाज्या आहेत ना त्या घ्यायच्या आहे। भरपूर साऱ्या भाज्या घालून हे भाजी बनवली जाते। आणि इथे मी कच्ची केळी घेतलेली, अर्धा फणस कच्चा फणस जे असतो तो घेतलेला आहे, कंदमूळ घेतलेला आहे, त्याचसोबत इथे वांग, पपई, फ्लावर, 2 बटाटे, गाजर, सुरण, शेंगा आणि इथे 1 वाटी वाटाणे पण भिजवून घेतलेले आहे। व्यवस्थित भिजवून घ्यायचे, रात्रभर भिजवले तरी हरकत नाही किंवा 4-5 तासही भिजवून हे सगळ्यांची वरची साल काढून आपल्याला मोठे मोठे पीस करून कट करून घ्यायचे आहे। सर्वात आधी आपल्याला हे पाणी इथे गरम करत ठेवायचे आहे। एका मोठ्या भांडं म्हणजे जे भांडं किंवा कढई तुम्ही घ्याल ना ती मोठीच घ्यायची आहे, कारण ह्या सगळ्या भाज्या जेवढ्या त्याच्यामध्ये राहतील अशा आपल्याला हे भांडं घ्यायचं आहे। आणि पाणी गरम झालं ना की सर्वात आधी आपल्याला हे वाटाणे जे आपण भिजवून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे, जास्त इथे मीठ नाही घालायचं, एक साधारणतः 1 चमचा इथे घालायचं आहे। वाटाणे म्हणजे शिजवेपर्यंत आपल्याला इथे वाटण रेडी करायचं आहे। वाटणासाठी मी इथे मोठा 1 कांदा घेतलेला आणि 1 ओला नारळ घ्यायचा आहे। इथे आपल्याला सुकं खोबरं वापरायचं नाही आहे। मोस्टली कसं गोव्यामध्ये ना सुक्या खोबऱ्याचा वापर फार कमी होतो, ओलं खोबरंच इथे वापरलं जातं आणि ओल्या खोबऱ्यानेच ह्याची टेस्ट खूप छान लागते। आणि त्याच्या थोडीशी आपल्याला लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर घ्यायची आहे। सर्वात आधी आपल्याला हे वाटण रेडी करताना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जसं की 1 मोठा चमचा तेल घालून कांदा घालून इथे कांदा परतून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा लालसर असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि जर अगदीच तुम्हाला ओलं खोबरं आवडतच नसेल ना तर तुम्ही हे सुकं खोबरं घेऊ शकता, पण ओल्या खोबऱ्याची आणि सुक्या खोबऱ्याची टेस्ट आहे ना ती थोडीशी वेगळी लागते। त्यानंतर काय, कांदा व्यवस्थित असा लालसर झाला की हे खोबरं मी थोडंसं मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं, जेणेकरून हे पटकन भाजलं जातं आणि तुम्ही बघू शकता हे वाटण पण पटकन रेडी होतं, म्हणजे तेवढा आपला गॅस पण वाया नाही जात। त्यामुळे हलकंसं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला अगदी खरपूस असं हे वाटण भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खोबरं जे आहे ते आपलं व्यवस्थित इथे भाजलं गेलेलं आहे। आणि मेन म्हणजे ही खूप हेल्दी आहे, ह्याच्यामध्ये जास्त तेल वापरलं जात नाही। आता जे मी फक्त वाटणाला जेवढं तेल घेतलं 1 चमचा तेवढंच तेल ह्याला पुरेसे आहे आणि हे खूप मस्त लागतं। आणि गोव्याला तर हे सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे आणि तो म्हणजे खतखतं। खतखतं इथे खायला सगळ्यांनाच आवडतं गोव्याला। खतखत्याची जी रेसिपी आहे ना ती मी बऱ्याच वेळा इथे अपलोड केलेली आहे, कुकरमध्ये पण कशी बनवायची ते पण दाखवलेलं आहे। त्यानंतर काय, वाटण थंड झालं की हे मिक्सरला आपल्याला लावून घ्यायचं आहे। मिक्सरला इथे बारीक असे वाटण रेडी करायचं आहे। आणि हे बघा अशा पद्धतीने मी इथे ना सगळे जे भाज्या आहेत ते अगदी छोट्या किंवा अगदी मोठ्या नाही, मीडियम साईजमध्ये इथे आपल्याला भाज्या कट करून घ्यायचं। वाटाणे हलकेसे 1-5-10 मिनटं बॉईल झाले ना की त्यानंतर इथे मी गाजर, जे आपण कच्ची केळी घेतलेली, सुरण आणि बटाटा हे आणि जे आपण कंदमूळ घेतलेलं ते घालायचं आहे। हे तुम्ही भाज्या जर परफेक्ट बॉईल केलं ना तर आपलं जे खतखतं आहे ना ते खूप मस्त लागतं। आणि ह्या सीझनमध्ये तर नक्की बनवा, कारण ह्या सीझनमध्ये आपल्याला कच्चा फणस भेटतो, बाकीच्या सीझनमध्ये कच्चा फणस भेटत नाही। पण हो, ह्याच्यामध्ये ना आपण जे भाज्या आहेत ना ते तुमच्या आवडीनुसार घालू शकता। मग 1 उकळी आली ना ह्या भाज्यांना की 1 बारीक चिरलेला कांदा आणि इथे 2 टोमॅटो घेतलेले आहे मी, 2 टोमॅटो चिरून घालायचे आहे, व्यवस्थित हे फिरवून घ्यायचे आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण कंदमूळ आणि सुरणचा वापर केलेला आहे। त्या भाज्यांना कसं थोडीशी खाज येते, त्यामुळे इथे कोकम घातलेलं आहे। कोकम मी इथे 5-7 कोकम घातलेलं आहे। जर तुम्हाला कोकम आवडत नसेल तर चिंच घातली तरी हरकत नाही। आणि झाकण लावून ना इथे आपल्याला 1-5 मिनटं पुन्हा एकदा हे बॉईल करायचं आहे। त्यानंतर मी इथे जे आपण फणस घेतलेला तो साफ करून घालायचा आहे। फणसची भाजी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, ते देखील तुम्ही रेसिपी बघा। अगदी गोवन पद्धतीमध्ये मी इथे
रेसिपी ती शेअर केलेली आहे. आणि फणस देखील पटकन बॉईल होतो. ह्या भाज्या जशा मी तुम्हाला बॉईल करायला जे दाखवले ना तशाच अगदी तुम्ही बॉईल करा. आणि भाज्या आपल्याला इथे जास्त ओव्हर कुक करायच्या नसतात, परफेक्ट अशा कुक झालेलं पाहिजे. आणि झाकणवर मी थोडंसं पाणी ठेवलेलं, कारण जर भाज्यांना कमी पाणी लागलं ना तर हे पाणी आपण गरम पाणी घालू शकतो. ह्याच्यामध्ये थंड पाणी घालू नका, कारण ऑलरेडी भाज्या आपण याच्यामध्ये बॉईल केलेल्या आहेत. तर थंड पाणी घालून ह्याची चव बिघडून जाते. आणि हे बघा, भाज्या आपल्याला जास्त कुक नाही, अगदी म्हणजे 70% आपल्याला हे भाज्या शिजवून घ्यायचं आहे. हे एकदा व्यवस्थित शिजलं ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये ज्या आपण बाकीच्या भाज्या घेतलेल्या आहे ना त्या घालून घ्यायच्या आहे. जसं की हे बघा, तुम्ही बघू शकता फणस किंवा हे कंदमूळ किंवा जे आपण कच्ची केळी घातलेली ते देखील आपण जास्त कुक नाही करायचं, हलकंसं कुक करायचं आहे. मग आपण इथे घालायचं आहे जे आपण वांग, फ्लावर आणि पपई हे घालायचं आहे, कारण ह्या भाज्यांना पटकन शिजतात. आणि तर तुम्ही अगोदरच घातल्यानं पूर्ण भाज्या ह्या वितळून जाणार. मग जे आपण खतखतं जेव्हा खाणार त्याची जे टेस्ट आहे ते ह्या भाज्यांची टेस्ट पूर्ण म्हणजे भाज्या सगळ्या टेस्ट तर लागणारच, पण ह्या सगळ्या वितळून गेलेल्या असेल. त्यामुळे जसं मी स्टेप बाय स्टेप भाज्या घातल्यात ना त्याच पद्धतीने तुम्ही देखील ह्या भाज्या घालून घ्या. पुन्हा एकदा व्यवस्थित फिरवून घ्या. हे बघा, तुम्ही बघू शकता की ह्या सगळ्या भाज्या घातल्यानंतर थोडंसं पाणी कमी वाटतंय, म्हणून आपण झाकणवर इथे थोडं पाणी ठेवायचं, जेणेकरून तुम्ही वेगळं देखील ठेवू शकता, पण आपला इथे गॅस पण वाया नाही जाणार. झाकणवर ठेवलं की हे पाणी गरम होतं, ते पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ह्या भाज्या 1-2 मिनटं शिजल्यानंतर इथे मसाल्यांचा वापर केलेला. हे बघा, तुम्ही बघू शकता कुठलीही प्रकारची इथे फोडणी वापरत नाही. इथे मी 2 चमचे जे आपला होममेड मसाला असतो, तुम्ही अगदी तुमच्या घरात कुठलाही मसाला वापरतात ना तो घालायचा आहे. मी ते 2 चमचे घातलेले आहे. आणि 2 चमचे इथे लाल तिखट मसाला घातलेला. तिखट इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. ह्या भाज्या ना सगळ्या म्हणजे जास्त ह्या भाज्यामध्ये गोडवा असतो, त्यामुळे इथे मसाल्याचा वापर जास्त करायचा आहे. त्यानंतर मी 1 चमचा हळद आणि 2 चमचे इथे गरम मसाला घातलेला आहे. मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता अकॉर्डिंग टू युअर टेस्ट. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. हे बघा, भाज्यांना कसं माहिती आहे व्यवस्थित हे मसाला लागला पाहिजे. त्यानंतर जे आपण वाटण रेडी केलेलं होतं ना ते वाटण देखील आपल्याला घालून घ्यायचं आहे. पूर्ण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही बघू शकता हे मसाले जे आहे ना ते व्यवस्थित भाज्यामध्ये मुरत आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे भरपूर असा. आणि मीठ घालताना लक्षात ठेवायचं, ऑलरेडी आपण वाटाणे जेव्हा बॉईल करत होतो तेव्हा मीठ घातलेलं आहे, तर अकॉर्डिंग टू टेस्ट आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे. आणि सगळे हे भाज्या घालून मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला शेवटचा पदार्थ आपल्याला घालायचा आहे ह्याच्यामध्ये. त्याने देखील टेस्ट खूप मस्त लागते आणि नक्की घाला. आणि ते म्हणजे इथे जे आपण शेवग्याच्या शेंगा जे घेतलेल्या ना त्या घालायच्या. तुम्ही हे अगोदर जर घातल्या ना तर पूर्ण त्या वितळून गेल्या असत्या, त्यामुळे ह्या स्टेपला तुम्ही हे शेंगा घाला. आणि हे सगळ्या भाज्या आता इथे आपल्या घालून झालेल्या आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनटं उकळी काढून घ्यायची. म्हणजे हे बघा, तुम्ही बघू शकता हा प्रोसेस. जे हे बॉईल येतात ना बबल्स, त्याला आपण खतखतं बोलतो गोव्यामध्ये. म्हणून ह्या भाजीचं जे नाव आहे ना, सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये शिजल्या जातात आणि हे कुक होतं ना त्याला आपण खतखतं बोलतो गोवन भाषेमध्ये. तर त्याचसाठी ह्या भाजीचं नाव आहे खतखतं. आणि अशा पद्धतीने आपलं मस्त असं खतखतं रेडी झालेलं आहे. खतखताची रेसिपी मी 1-2 वेळा टाकलेली आहे, तर नक्की बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, ह्या सीझनमध्ये नक्की हे खतखतं बनवून खा. एन्जॉय द रेसिपी. थँक्यू.